कार्तिकी एकादशीनिमित्त अनेक भाविकांना आपल्या पांडुरंगाची ओढ लागलेली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातूनच नव्हे तर कोकणातून देखील अनेक भाविक हे आता पंढरपूरच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात। देवरुखसारख्या छोट्याशा भागातून देखील वारकरी जे आहेत ते वारीसाठी पंढरपूरमध्ये निघालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि याच देवरुखमधून या वारकऱ्यांच्या सेवेसाठी लक्ष्मी वात्सल्य सेवाभावी संस्थेकडून मोफत एसटी बस सेवेची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत या संस्थेचे पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, नेमके सांगाल कशा पद्धतीने या बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि किती वर्षापासून या बसेस सोडण्यात येतात? गेली 7 वर्ष हा कार्यक्रम राबवत आहे, पण याचं खरं जर श्रेय आपल्याला द्यायचं असेल तर ते माझे असलेले सगळे सहकारी, या लक्ष्मी वात्सल्यचे असलेले सगळे सभासद, त्यांच्या निस्वार्थी सेवेमुळे या सगळ्या गोष्टी घडत असतात। आणि आमचं जे संस्थेचं उद्दिष्ट आहे की अनेक जे आमचे माईबाप आहेत किंवा अनेक जे आमच्या आई वडिलांसारखे असे अनेक लोक त्या पंढरपूरपर्यंत पोहोचू शकले नाहीत, ह्या निमित्ताने ते पंढरपूरला पोचावेत आणि पांडुरंगाचं त्यांनी दर्शन घ्यावं ही याच्या पाठची इच्छा आहे। नक्कीच अनेक भाविक जे आहेत ते पंढरपूरमध्ये पोहोचत नाहीत आणि याच माध्यमातून हे भाविक जे आहेत ते पंढरपूरमध्ये पोहोचावेत आणि याच माध्यमातून त्यांची सेवा व्हावी असा उद्देश या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। अमोल काले, साम टीव्ही, देवरुख, रत्नागिरी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।